देशासाठी झुंजले वीर, त्याग केला हा गंभीर, त्यांच्या रक्ताने फुललं स्वातंत्र्याचं हे रणवीर. जपूया मातीचं मोल, घ्या देशाभिमानाचे बोल. हरवू नका इतिहास, हा आपला सन्मानास पात्र खास. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आहे, आपला स्वातंत्र्य दिन. आज आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत आपल्या देशाचा अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी. मी आजच्या या महान दिवशी तुमच्या समोर भाषण करण्यासाठी आली आहे, याचा मला अतिशय अभिमान वाटतो. जसे आपण सुरुवातीला ऐकले, देशासाठी झुंजले वीर, त्याग केला हा गंभीर, त्यांच्या रक्ताने फुललं स्वातंत्र्याचं हे रणवीर. ही चारोळी फक्त ओळी नाहीत, तर त्या आपल्या वीर जवानांच्या बलिदानाची आठवण करून देतात. भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळ्या आकाशाखाली उभे आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस म्हणजे भारताच्या हजारो वर्षांच्या संघर्षाचा फलश्रुती आहे. जिथे गुलामी होती, तिथे आता स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. जपूया मातीचं मोल, घ्या देशाभिमानाचा बोल. आज देशाला आपल्यासारख्या तरुणांची गरज आहे, जे देशासाठी विचार करतील, शिक्षण घेतील, चांगले नागरिक बनतील आणि आपल्या देशाचा विकास करतील. स्वातंत्र्य ही केवळ राजकीय संकल्पना नाही, ती एक जबाबदारी आहे. शिक्षण घेणं, भ्रष्टाचाराला विरोध करणं, स्वच्छता राखणं, पर्यावरण जपणं आणि देशाच्या हिताचं कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. हरवू नका इतिहास, हा आपला सन्मानास पात्र खास. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा या सगळ्यांचा आपण अभिमान बाळगायला हवा. हेच आपल्या स्वातंत्र्याचे खरे रक्षण आहे. चला, आजच्या या पवित्र दिवशी आपण सगळे एक संकल्प करू. आपण चांगले नागरिक बनू, शिक्षण घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवू आणि भारताला अधिक समृद्ध, सशक्त आणि सुंदर बनवू. स्वातंत्र्य दिन आला, देशभक्तीची आठवण झाली, शूरवीरांची गाथा मनात उजळून आली. तिरंग्याखाली घेते प्रण, देशासाठी काहीतरी करायचं, भारत मातेचं ऋण आयुष्यभर फेडायचं. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.